आम्ही वाय सेंटरमधून आहे, नाना सावंतमधून आहे. तर सहयोगामध्ये मी 99 सालामध्ये आहे. तर माझे एक मित्र होते प्रमोद राऊत म्हणून, तर ते मला सेंटरला चल म्हणायचे. सेंटरमध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता. आमचं कसं कामगार लाईन पाहिले ना, आमच्याकडे कसं सर्व व्यसनी वगैरे आले, सगळे व्यसनी लोक आले. आम्ही तंबाखू खायचो, दारू प्यायचो. मला ते म्हणायचे नाही नाही चल. मी म्हणत अरे मी नाही. ते म्हणलं देवाचं कार्य असतं बाबा. म्हणलं मला काहीतरी होईल, म्हणलं मी नाही येणार तिकडे. नाही नाही म्हणलं काय नसतं. म्हणलं चल तू माझ्याकडून. मग काय ते तंबाखू खाऊन जायचो, दारू पिऊन जायचो कधी. तो असं करत करत 99ला श्रीमातेंचा कार्यक्रम होता, हनुमान पूजा होती. तर तो पूजेसाठी मी चालला होता. म्हणला ते म्हणला आता तिथं हा प्रचाराचा पण कार्यक्रम आहे श्रीमातेंचा. तर म्हणला चल माझ्याकडे. म्हटलं चल ओके चालेल येतो म्हणलं मी. वायमधून आखी एक पूर्ण बस गेली ST भरून, म्हणजे 55-60 सहयोगी होती. त्यात मी नवीन आहेत, मला काय एवढं काही समजत नव्हतं सहयोगामध्ये. आणि त्याच्याबरोबर गेल्यानंतर 4-4:30 वाजता कार्यक्रम सुरू झाला श्रीमातेंचा. सुरू झाल्यानंतर श्रीमाताजींनी म्हणजे सहयोगांना सांगितलं काय काय. त्यावेळेस मला काही समजलंच नाही ते. पण ज्यावेळेस जागृती दिली त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, आपल्या या शस्त्राला बद्दल अशी जाणीव झाली मला की मी हात लावून बघायचो की इथलं माझं हाडू कुठे गेलं. म्हणजे असं प्रत्येक वेळेस जाणवायचं मला. मी एखाद्या तिथे एक वयस्कर व्यक्ती होता, तो सहजी घेऊन निघाला. म्हणजे त्याला मी असं सांगितलं की मला असं जाणीव झाली. ती म्हणली जाणीव म्हणली मला पण होत नाही. एवढी तुम्हाला मोठी जाणीव झालेली आहे, तुम्ही सेंटरला कंटिन्युटी करा. म्हणून मी सेंटरला कंटिन्युटी करा. श्रीमातेच्या कृपेत सर्व व्यवस्थित. जय श्रीमाता. जय श्रीमाता. तर तुम्हाला असं का वाटतं की प्रचार प्रसार कितपत करावा आणि कसा करावा, असं तुम्हाला त्याबद्दल काही प्रचार प्रसार वगैरे सांगाल? प्रचार प्रसार कसं आहे, आपण प्रचार प्रसार केलाच पाहिजे. हे श्रीमातांचं कार्य जे श्रीमाताजींनी सांगितलं की तुम्ही सहयोग म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचा, त्याला त्या आत्म्यापर्यंत तुम्ही त्याची जाणीव करून घ्या. यासाठी प्रचार प्रसार करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रचार प्रसारामधून जे चैतन्याची जाणीव होती ती तुम्हाला सहजासहजी कुठून नाही होत. जे मजा येते प्रचार प्रसारामध्ये ती खूप छान असते. तुमचा एखादा अनुभव सांगाल की सहयोगामध्ये आल्यानंतर तुम्हाला एखादा आलेला अनुभव, त्याच्यामुळे तुम्हाला? आता मी एक अनुभव सांगतो. मला एक सिंपल अनुभव आला होता. केंजळ म्हणून गाव आहे, तर आमच्या वाईपासून एक 10 किलोमीटर एक गाव आहे. तर त्या गावामध्ये मला सेंटरला जायचं होतं. तर त्यावेळेस माझी एवढी परिस्थिती नव्हती की मी त्या सेंटरला जाईन. आणि त्यावेळेस 7 रुपये तिकीट होते त्या गावाला जायला. तर माझ्याकडे फक्त 7 रुपयेच होते. जायचे पैसे होते, यायचे पैसे नव्हते माझ्याकडे. तर श्रीमाताजींनी मी प्रार्थना केली काही करायचं श्रीमाताजी, मला त्या सेंटरला जायचे, माझी खूप इच्छा आहे. आणि माझे जे मित्र होते, म्हणजे आमची युवा शक्ती कलेक्टिव्ह जवळजवळ 15 सहयोगी होतो आम्ही युवामध्ये. तर ते कोणच आले नव्हते, मी एकटाच. म्हणलं नाही जायचं मला सेंटरला. खूप म्हणजे असं आतून आलं आणि गेलो मी सेंटरला. जाते तर माझे पैसे होते माझ्याकडे ना. गेलो मी सेंटरला गेल्यानंतर कार्यक्रम वगैरे सर्व छान झाले, पूजा आरती झाली. आता निघालो. आता तिथं सर्व नवीन सहयोगी होते ना, नवीन सेंटर सुरू होतं. आता कुणाला पैसे मागायचे, म्हणलं कुणालाच मागितले नाहीत मी पैसे. मी डायरेक्ट चालत फाट्यापर्यंत आलो. फाट्यापर्यंत आल्यानंतर श्रीमातांनी प्रार्थना केली, आता तुम्ही तर आणले मला, तुम्हीच न्या म्हणलं मला. आणि मी सहज मग एका बसला हात केला. नवीन खटखटीत बस होती एकदम. तो थांबला. आता मी दरवाजा उघडल्यानंतर मी दरवाजा त्या पायरीवरच उभा राहिलो. आता म्हणलं आज जाण्याचं काय, कसं जाणार आपण? त्यांना काय सांगायचं की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. मी उभा राहिलो. तिथून एक 4 किलोमीटर गाडीनंतर आल्यानंतर पुढे गेल्यानंतर ते मागे एक कंडक्टरची म्हणजे कंडक्टर बसली होती. ते गाणी वगैरे लावून मस्तपैकी बसली होती. म्हणजे पूर्ण AC गाडी होती. आणि मी म्हटलं होत्या काका, म्हटलं काका माझ्याकडे पैसे नाहीत. नाही म्हणले, ही बस आहे ना म्हणली नवीन आणलेली, यात आम्ही पैसे कोणाची घेत नाहीत, तुम्ही बिंदास बसा म्हणले. मी एकटाच त्या बसमध्ये डायरेक्ट व्हायला आलो. क्या बात आहे. श्रीमाताजी कसं प्लॅन करतात ना, म्हणजे एवढे ब्लेस असतात की तुम्ही फक्त इच्छा सहयोगाकडे तुम्ही इच्छा करा की तुम्ही बाबा सहयोगाबद्दल म्हणजे काहीतरी करा, तर तुम्हाला ती मिळतेच. सहयोगामध्ये परम काय आहे, म्हणजे तुम्हाला परमोच्च स्थिती म्हणजे काय मिळवणं? सहयोगामध्ये परमस्थितीमध्ये आपण आत्म्याला प्राप्त करणे हेच आहे. म्हणजे कसं आहे, जोपर्यंत आपण आत्मा जाणत नाही, म्हणजे जोपर्यंत व्यक्तीपाशी काहीच नाही, आपण शक्तीला जाणलं पाहिजे, श्रीमाताजीला जाणलं पाहिजे.
व्यक्ती काय भरपूर भेटतात. हां, कोण्या व्यक्तीला एकाला बघून आपण सहयोग करायचा नाही नाही. नाही, व्यक्तीला आपण बघून श्री जर सहयोग माताजी केला तर तुम्ही सहयोगात टिकू शकत नाही. टिकू शकत नाही, कारण की आपण सहयोगाने असं जेवढे बघून. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. बरोबर. प्रत्येकाकडे सर्वांचे चांगले गुण आहेत, पण त्यांचे चांगले गुण घेता येतील तेवढे आपण घेतले पाहिजे. बरोबर, तिथं आपलं नजर पाहिजे, चांगल्या गुणांवर, चांगल्या याच्यावर आपलं चित्र सर्व पाहिजे. सहयोगी चांगले आहेत. त्याच्यातून ज्याचा चांगला गुण आहे तो आपण घेतला पाहिजे. तो आपण घेतला पाहिजे. खरं दादा, तुमचं समर्पण आणि ते बघून आम्हाला खूप छान वाटलं. तुमचा अनुभव ऐकला, त्यातनं आम्हाला खूप काही माहिती मिळाली. आणि श्री माताजींच्या विषयी तुमचं जे असंच प्रेम आहे ते कायम असंच राहू दे. श्री माताजी तुम्हाला या आध्यात्मिक स्थितीमध्ये अधिक उन्नती प्रदान करो ही श्री मातांची प्रार्थना. जय श्री माता. जय श्री माता.